केलं की मी म्हटलं मला नवराच नको, मला संसार नको, बायका पण राहतात बिना नवऱ्याच्या राहतात असं म्हणून मी 1 वर्ष ठाण्यामध्ये राहिले एका लहान मुलाला घेऊन. विचार करा, ठाण्यात किंवा शहरात लहान मुलाला, एक 5 वर्षाच्या मुलाला घेऊन राहणं म्हणजे किती मोठी गोष्ट असते. तसं मी केलं, पण ते सक्सेसफुल केलं. यांच्याशिवाय राहिले 1 लाखाचं सेव्हिंग केलं, जिथे 1 रुपयाला मोहताज होते, 500 रुपये किराणा भरत होते, छोटंसं छान बाळ पत्राच्या घरात राहत होते, तिथे मी सगळी परिस्थिती पालटून ठाण्याला राहिले. 1 लाख रुपयाचं सेव्हिंग करून आले. 50,000 रुपये डाऊन पेमेंट करून याच व्यक्तीला ज्युपिटर घेतले मी. ते होतं माझं पहिलं गिफ्ट. आणि रियांशने माझा पूर्ण कायापालट केला. जी काही गरिबी हटवली आहे, तर रियांशमधून घ्या, मगाशी सांगितलं 6 महिन्यात मी परत पुन्हा माझ्या मिस्टरांना अल्ट्रोज गिफ्ट केली. ही आहे आमची सक्सेसची स्टोरी. त्याच्यानंतर आमचा ऍक्सिडेंट झाला. सगळ्यांनी पाहिला असेल, मी सोशल मीडियावरती आहे. सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस 2 लाख रुपये खर्च आला त्याला काही. पण तो ऍक्सिडेंट असा होता, इतका भयावह होता, पण टाटाची गाडी होती, खर्चातलं सुद्धा काही नाही. एकच बघा, मी ना माझ्या मुलांपेक्षा जास्त प्रेम, आणि मला हे सक्सेस मिळण्याचा अजून एक मंत्र काय आहे माहिती का, माझ्या स्वतःच्या पोटच्या मुलांपेक्षा, आई वडिलांपेक्षा आणि बहिणींपेक्षा, हे बहिणी सुद्धा माझ्या खरंच मला ओरडत असतील, बोलत असतील, कदाचित राणा निकिता मॅडमला माहिती आहे, मी खूप कठोर वागते माझ्या घरच्यांशी, एकदम व्यावहारिक, पण यांच्या बाबतीत खूप सॉफ्ट करणारे माझं. आणि म्हणूनच ज्यावेळेस माझा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस आमच्या दोघांच्या मनात एकच आलं, काय माहिती का, म्हणजे 1000 लोकांची टीम आहे, 1000 लोक, ऍक्टिव्ह लोकांची टीम. आम्हाला जर काय झालं असतं तर त्यांचं काय, म्हणजे एका आई बापाला आपली 2 मुलं आठवली नाही, पण आमची ह्या 1000 लोकांची ऍक्टिव्ह मुलं आठवली. आमची मुलं कधी आठवली आम्हाला माहिती का, सकाळी 8 वाजता. आणि ही पाठीची नस आहे ना, कुठेतरी लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण घाबरतो, शॉकमध्ये असतो ना, असं वाटतं स्पायनल कॉर्डमधली कुठली तरी एक हे झाली आहे. आणि सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही दोघं भेदरलेलो. 8 वाजता CMD सरांचा फोन आल्यावर आम्हाला हायसं वाटलं, आणि त्याच्यानंतर दोघं रडतो एकमेकांच्या गळ्यात. का माहिती का, 2 मुलांसाठी. म्हणजे रात्र अख्खी या मुलांसाठी काढली, आणि पूर्ण सकाळी 8 वाजता फक्त आमच्या पोटच्या मुलांसाठी आम्ही रडलोय. तर हे निस्वार्थ प्रेम मी माझ्या टीमवर केले. त्यांना ओरडते, त्यांना बोलते, त्यांच्यावर माया करते, प्रेम करते, जे काही करते. आज जिथे कुठे आहे ना, तर फक्त माझ्या टीममुळे आहे. आय लव्ह यू गाईज. मला पाठिंबा जो दिलाय ना, रियांशमध्ये जो बॅकबोन आहे ना माझा, तो म्हणजे माझा नवरा. ही एकट्याने करण्यासारखी गोष्ट नसते. रियांशमध्ये काम करणे, नवरा बायकोला एकमेकांची छान साथ असली पाहिजे, आणि ती साथ आमची एकमेकांना कायम राहील. आणि असंच आश्वासन मी तुम्हाला सर्वांना देते की तुम्ही सर्वांनीही रियांशमध्ये झोकून देऊन काम करा. यश तुमच्या जवळ आहे. ही आज माझी मर्यादित येते, उद्या तुमची येणार आहे. याच ठाण्यामध्ये स्लम एरियामध्ये राहणारी मुलगी जी चाळीमध्ये राहत होती, सम्राट अशोकनगर तुम्हाला सर्वांच्या परिचयाचा असेल, भारत पेट्रोल पंपच्या समोरची चाळ असायची, तिथे वाढलेली ही मुलगी आज तुमच्या समोर येऊन डंके की चोट पे 1.25 कोटीची मालकीण असल्याचा दावा करते. तर हे फक्त रियांश म्हणतात.